नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। राज्यसेवा पूर्व परीक्षेतील इतिहासाच्या प्रश्नाचे अपेक्षित उत्तरं आता आपण पाहणार आहोत। तर माझा हा डी सेट आहे। डी सेटमधला पहिलाच भाग हा इतिहासाचा होता। तर इतिहासाचा पहिला भाग आहे नाटकाचे लेखक व नाटक यांच्या जोड्या लावायच्या। मोस्ट ऑफ द प्रश्न हे या पेपरमध्ये जोड्या लावा हेच आहेत। तर संगीत सौभद्र हे नाटक अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेलं आहे। तर एला 2 असं 2 ठिकाणी आहे। पुढे बघू, थोरले माधवराव पेशवे हे नाटक वि. ज. कीर्तने यांनी लिहिले, म्हणजे बीला 3 हे यावरून उत्तर येऊन जातं। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचं पाहून घेऊ, जानकी हे नाटक नासी फडके यांनी लिहिलं। तर आंधळ्याची शाळा हे नाटक वि. वर्तक यांनी लिहिलेलं आहे, म्हणजेच या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 2, पुढील जोड्या लावा। आता एकीकडे लेखक आणि दुसरीकडे त्यांची पुस्तकं दिलेली आहेत। तर वराह मिहीर हे पुस्तक पंच सिद्धांतिक यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे एला 1। त्यानंतर वांगभट्ट यांना अष्टांग संग्रह हे बुक लिहिलेलं आहे, म्हणजे बीला 2। ईश्वर कृपा यांनी संख्या कारिका हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि प्रसाद पद यांनी वैशिक सूत्र हे पुस्तक लिहिलेलं आहे। आता ह्या प्रश्नाचं उत्तर एला 1, बीला 2, सीला 3 आणि डीला 4 असं कुठल्या पर्यायात आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। या प्रश्नाचं उत्तर मलाही येत नव्हतं, तर मी इंटरनेटवरून काढलेलं आहे। त्याचा एक स्क्रीनशॉट तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, इसवी सन 1864 मध्ये डॅश डॅश या संस्कृत विद्वानाने व कट्टर समाजसुधारकाने समाज सुधारणेच्या कार्यास वाहून घेण्यासाठी सरकारी सेवेचा राजीनामा दिला। तर ते होते विष्णुशास्त्री पंडित। त्यांनी सरकारी सेवेचा राजीनामा दिलेला होता, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 4, सुफी संप्रदायातील साधनेत कोणत्या 3 विशेष क्रियाचा समावेश होतो? आता सुफी संप्रदाय यामध्ये मुजाहदा, जिक्र आणि मकराब या 3 गोष्टींचा किंवा 3 सूत्रांचा समावेश होतो, म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुजाहदा, जिक्र आणि मराकाब। यानंतर पुढील प्रश्न आहे, भुसावळ बॉम्ब खटल्यात खालीलपैकी कोणास पकडण्यात आले? तर भुसावळ बॉम्ब खटला हा 1929चा बॉम्ब खटला आहे, जो सदाशिव मलकापूरकर आणि भगवानदास मोहोळ जे होते ते भुसावळ या रेल्वे स्थानकामध्ये सापडलेले होते। त्यांच्याकडं 2 पिस्तुला वगैरे होता आणि बॉम्ब तयार करण्याचं साहित्य होतं। त्यामुळे त्या दोघांवर खटला चालवला आणि त्यांना शिक्षा देण्यात आलेली होती, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल सदाशिव मलकापूरकर, म्हणजेच पर्याय क्रमांक 1। यानंतर प्रश्न क्रमांक 6, पुढील वाक्याचे वर्णन केलेले समाजसुधारक ओळखा। आता वर्णनावरून समाजसुधारक ओळखा हा जुना पॅटर्न परत एकदा आयोगानं आणलेला आहे। आहे आपण जे शिकलो ते आचरणात आणण्याचे धैर्य त्यांनी दाखवले। त्याचबरोबर ते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक होते। ते बालविवाहाच्या विरोधात होते। त्यांनी त्यांच्या मुलीचे व मुलाचे विवाह ते त्यांच्या जोडीदार निवडण्यास समर्थ झाले तेव्हाच केले आणि त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले। विधवा पुनर्विवाह समर्थन करणारं मगो रानडे सुद्धा आहेत, पण त्यांनी त्यांच्या विधवा मुलीचा पुनर्विवाहाला संमती दिली असे एकमेव आहेत, ते आहेत राघो भांडारकर, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2, राघो भांडारकर। आता 7वा प्रश्न, योग्य जोड्या लावा।
तर हा प्रश्न PYQ बेस्ड आहे. ए आहे हर्षचरित्र. आता हे हर्षचरित्र कोणी लिहिलं आहे तर बाणभट्ट यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे एला 3 असं 2 ठिकाणी आहे. तर मालती माधव हे पुस्तक भावभूती यांचं आहे. म्हणजे बीला 4. आता बीला 4 म्हटलं तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 8 हा सुद्धा जोड्या लावाच प्रश्न आहे. मुघलकालीन भारतातील संस्कृत लेखक व त्यांचे ग्रंथ यांच्या जोड्या लावा. तर आनंद देव हा ग्रंथ कुणी लिहिलाय तर तो ग्रंथ लिहिलाय संस्कार कौस्तुभ यांनी. म्हणजेच एला 4. एला 4 कुठं आहे तर पर्याय क्रमांक 2. यावरून उत्तर येऊन जातं. तरी पण आपण पुढच्या जोड्या पाहून घेऊया. गंगाधर हे पुस्तक मनोरमा यांनी लिहिलेलं आहे. तर कमलाकर भट्ट हे पुस्तक निर्णय सिंधू यांनी लिहिलेलं आहे. कृष्णदास कविराज हे पुस्तक लिहिलेलं आहे चैतन्य चरित अमृत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 9 हा सुद्धा जोड्या लावाच प्रश्न आहे. जयाउद्दीन बरानी यांचं पुस्तक आहे फतवा ए जहागीरदारी. 1ला 4 असं कुठल्या पर्यायात आहे तर पर्याय क्रमांक 1. यामध्येच 1ला 4 म्हणजे जयाउद्दीन बरानी यांचं फतवा ए जहागीरदारी हे पुस्तक आहे. ते 1ला 4 असल्यामुळं यावरून या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 10. इसवी सन 1940 मधील ऑगस्ट प्रस्तावात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या. तर ऑगस्ट प्रस्ताव म्हणजेच ऑगस्ट ऑफर याबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. ए आहे दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भारतात वसाहतीच्या धर्तीचे पूर्णपणे जबाबदार शासन व्यवस्था स्थापण्यास मदत केली जाईल. तर ही तरतूद होती 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये. म्हणजे ए बरोबर आहे. त्यानंतर बी आहे गव्हर्नर जनरलच्या मंडळात आणखीन काही भारतीयांचा समावेश केला जाईल. तर ही सुद्धा तरतूद एकदम बरोबर आहे. यामुळं या प्रश्नाचं उत्तर देता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 11. आदिलशहाचा वजीर हेमूच्या बाबतीत लागू असलेली विधाने कोणती. आता हेमू आदिलशहाचा जो वजीर होता त्याबद्दल आपल्याला या प्रश्नात विचारलेला आहे. हे आहे आदिलशहा यांनी हेमू यास विक्रमाजित ही उपाधी दिली होती. एकदम बरोबर आहे. तो कुठलीही लढाई हारलेला नव्हता. जेव्हा पानिपतची लढाई झाली होती तेव्हा मात्र तो एकाच वेळेस हारलेला होता. बी आहे हेमूने आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ बाजार अधीक्षक म्हणून केला होता. हे पण एकदम बरोबर आहे. सी आहे हेमू 22 लढाईपैकी एकही लढाई पराभूत झालेला नव्हता. हे तर मी अगोदर सांगितले म्हणजे हे पण बरोबर आहे. डी आहे हेमूने पानिपतच्या दुसऱ्या लढाईत अकबरावर विजय मिळविला होता नाही. इथे मात्र तो हरला होता. म्हणजे डी चुकीचा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल ABC म्हणजेच पर्याय क्रमांक 1. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मेहनती जिती विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.